हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्यासोबत एक नाचणीच्या पिठाचा पदार्थ शेअर करणार आहे। आपल्या रोजच्या आहारात आपण नाचणीचा भरपूर उपयोग केला पाहिजे, कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न असतं आणि ते आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त असतं। आपण नाचणीचे बरेच प्रकार करून खाऊ शकतो, जसे की इडली, डोसा, नाचणीची भाकरी, नाचणीचे पातळ घावणे, नाचणीचे पौष्टिक सूप, असे बरेच प्रकार आपण आपल्या आहारात रोजच्या आहारात करून खाऊ शकतो। तर आज मी तुमच्यासोबत नाचणीच्या पिठाचे लाडू शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी इथे 1 वाटी गहू पीठ घेतलेला आहे, 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। इथे आपल्याला 1.5 वाटी गूळ लागणार आहे, किसलेला गूळ घेतलेला आहे मी, आणि 4-5 वेलची घेतलेली आहेत। इथे मी काजू वापरणार आहे लाडूमध्ये घालायला, आणि तूप आपल्याला पीठ भाजण्यासाठी लागणार आहे, आणि चिमूटभर मीठ। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। त्यात आता मी एक 10 ते 15 काजू असेच ड्राय रोस्ट करून घेणार आहे। हे आता आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया। इथे आपले काजू आता व्यवस्थितपणे भाजून झालेले आहेत। आता मी काजू काढून घेतलेले आहेत आणि इथं सुकं खोबरं घातलेलं आहे। हे मी सुकं खोबरं आधी भाजून ठेवलेलं होतं, म्हणून मी आता थोडंसं इथं कुरकुरीत करून घेत आहे खोबरं। आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे। आता हे आपण सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। आता मी इथे 2 चमचे डिंक घेतलेला आहे। आता तूप विरघळल्यावर त्यात आपण थोडा डिंक घालून व्यवस्थितपणे डिंक फुलवून घेऊया। इथे मी थोडा डिंक तुपात व्यवस्थितपणे फुलवून घेत आहे। आता मी सुरुवातीला फक्त 2 चमचे डिंक घालून फुलवून घेतलेला आहे। आता हा डिंक फुलून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि असाच आपण उरलेला डिंक पण व्यवस्थितपणे ते तुपात तळून घेऊया। इथे आपला सर्व डिंक तुपात तळून झालेला आहे। आता त्याच कढईत मी 2 वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे। आता हे सुरुवातीला पीठ मी ते तूप न घालता असंच भाजून घेतलेलं आहे। हे 10 मिनटं आपण पीठ मंद ते लो ते मीडियम गॅसवर 10 मिनटं व्यवस्थितपणे भाजून घेऊया। आता 10 ते 15 मिनटं हे पीठ मी व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं आहे। आता त्याच पिठात मी 1 वाटी गहू पीठ घालत आहे। आता ही दोन्ही पिठं आपण व्यवस्थितपणे खमंग भाजून घेऊया। इथे मी तूप सध्या घातलेलं नाही। तूप न घालताच हे पीठ आपण व्यवस्थितपणे आता खमंग भाजून घेऊया। इथे मी दोन्ही पिठे तूप न घालता व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं आहे। आता या स्टेजवर मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, आणि 2-2 चमचे मध्ये तूप घालून मी हे पीठ आता परत एकदा व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे। आपलं पीठ इथे आता बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे। आता यातच आपण हे सर्व भाजलेलं साहित्य घालून घेऊया, आणि 1-2 ते 3 मिनटे परत पीठ एकसारखं करून परतून घेऊया।
इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये मिसळून घेतलेलं आहे। आता इथे मी 1-2 चिमूट मीठ ॲड करत आहे आणि आता व्यवस्थितपणे सगळं मिसळून घेऊया आणि गॅस आपला आता बंद करून घेऊया। भाजलेलं सर्व साहित्य मी इथे प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे आणि इथे आता आपण 1.5 वाटी गूळ घेतलेला होता। हा गूळ आणि पीठ थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये आपण आता हे फिरवून घेऊया। सर्व पीठ मी व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता आपण याचे लाडू वळायला घेऊया। इथे मी फक्त अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे पीठ भाजण्यासाठी आणि तरी पण आपले लाडू मस्तपैकी वळून झालेले आहेत। आता हे सर्व पीठ मी मिक्सरमधून आम्ही सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि यात आपण डिंक पण फुलवून घातलेला आहे। त्यासाठी आपले लाडू छानपैकी आपल्याला वळायला मिळतात आणि व्यवस्थितपणे वळून होतात हे लाडू, काही प्रॉब्लेम होत नाही। आपल्या आता हे छानपैकी सर्व लाडू वळून झालेले आहेत। आपले इथे छान लाडू वळून तयार आहेत। लाडू मस्त झालेले आहेत आणि हे मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते। हे बघा छान झालेले आहेत, अगदी तोंडात टाकताच लाडू विरघळतात, इतके छान लाडू झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। माझे नाचणीचे लाडू फार छान बनले होते आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघू शकता आणि आजची रेसिपी म्हणजे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा, धन्यवाद।